अखिलजी, त्याचबरोबर त्यांचे सेक्रेटरी मंगेशजी फले आणि आपण सर्व इथे पत्रकार जमलेला आहात, त्या सर्वांचं पुण्याच्या पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आज या इथे मला वार्तालाप करण्याचा आणि आपल्याबरोबर संवाद साधण्याचा जो एक सुवर्ण संधी मिळालेली आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना, तुमच्या कमिटीला आणि हे आलेले सर्व पत्रकार बंधू यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण म्हणजे आज एकंदरीत जर परिस्थिती पाहिली देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि देत असताना आत्ता 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत शेवटचं भाषण ज्याला म्हणता येईल ते झालेलं आहे. आणि त्याच्यात बाबासाहेबांनी एक अपेक्षा केली होती की या देशामध्ये मी लोकशाही देतोय, परंतु ह्या लोकशाही कधी या देशामध्ये टिकेल जर आम्ही प्रत्येक माणसाच्या डोक्याला राजकीय एक मत देतोय. अशा वेळेला त्या मताबरोबर म्हणजे राजकीय समानता देत असताना या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता यावी, तरच ही लोकशाही चिरकाळ टिकेल. न पेक्षा आम्ही हे निर्माण केलं लोकशाहीचं मंदिर या देशातील लोकच फेकून देतील, अशा पद्धतीने बाबासाहेबांनी भाष्य केलेलं आहे. आजची आपण परिस्थिती पाहिली संपूर्ण देशाची, तर आपण पाहतोय की आज देशामध्ये काही मंडळी म्हणजे फार म्हणजे 5-10 इंडस्ट्रियल घराणी म्हणून आपण, ती प्रचंड श्रीमंत होत चाललेली आहेत. काही ना सरकार म्हणजे काही इंडस्ट्रियल सरकार अत्यंत फेवर करत आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टी म्हणजे अडाणी सारख्यांचं उदाहरण घेतलं तर त्याची 2014 ते आतापर्यंत 750 पट प्रॉपर्टी वाढते. अंबानीची वाढते, सर्वांची वाढते, पण या इथे असणाऱ्या जी बेकारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. या इथे तरुणाई जी प्रचंड मोठ्या संख्येने या देशाचं महत्वाचं ॲसेट्स जे आहे ही तरुणाई आहे, तिला आज रोजगार मिळत नाही. आणि खरं म्हणजे बाबासाहेबांचं मत असं होतं की या देशामधले मोठे उद्योग आहेत, मग तो स्टील उद्योग असेल किंवा शेतीपासून सर्वच, बाबासाहेबांची अपेक्षा होती की हे सर्व उद्योग हे सरकारी व्हावेत. त्यामुळे सरकार पूर्णपणे ताकदीने या संपूर्ण देशामध्ये कंट्रोल असेल. नाही तर उद्या या देशात इंडस्ट्री ठरवतील ते आमदार आणि खासदार बनतील त्यांच्या पैशा जोरावर. आणि आज खऱ्या पद्धतीने ती परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहतो की लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेले जे मतदानाचा अधिकार आहे त्याचा किती योग्य पद्धतीने उपयोग होतो हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. कारण आज आपण पाहिलं 3 राज्यांचं आपण इलेक्शन पाहिलं. मध्य प्रदेशचं इलेक्शन असेल, तिथे लाडकी बहीण योजना आली, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली, आता बिहारमध्ये महिलांना डायरेक्ट 10,000 रुपये अकाउंटवर दिले. तर या पद्धतीने पैशावरती जर हे राजकारण होणार असेल आणि मतदान होणार असेल तर ते खऱ्या अर्थाने लोकशाहीला धोकादायक आहे. लोकांना जी लोकशाहीची म्हणजे मताची जी किंमत आहे ती खऱ्या अर्थानं कळली की नाही कळली हा महत्वाचा प्रश्न इथे पडतो. आणि त्यामुळं या देशामध्ये म्हणजे असंतोष पण प्रचंड आहे, तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे, परंतु मतांमधून तो प्रगट होत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा कुठेतरी विरोधाभास आहे. आणि हा विरोधाभासच का आहे ते याच्यावरती मी कोळवळकर गुरुजींनी लिहिलेलं बंच ऑफ थॉट्स याच्यामधलं एक त्याने हे लिहिलं आहे. त्याच्यामध्ये एक विचार त्यांनी लिहिलेला आहे की या देशामध्ये जर राज्य तुम्हाला करायचं असेल तर काही लोकांना श्रीमंत करा आणि 90% लोकांना अत्यंत गरीब करा. आणि मग ज्या पद्धतीने तुम्ही एखादा भिकारी तुम्ही काही देणार म्हणून तुमच्या पाठीमागे धावत येतो, त्या पद्धतीनं या देशातील लोक सुद्धा वागतील. आणि आज आपण तेच पाहतो की ह्या पद्धतीचं राजकारण या देशामध्ये चालू झालेलं आहे.
की आपण देशामधल्या लोकांना आता या 2-3 इलेक्शनमध्ये काहीतरी देतो, महिलांना देतोय आणि त्या पद्धतीनं मग ते वोटिंग पॅटर्न आपण अनुभवतोय. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. या देशामध्ये आर्थिक समानता येण्याच्या अपेक्षा किंवा सामाजिक समानता येण्याची अपेक्षा आज दुरान्वये म्हणजे कुठे जवळपास दिसत नाही. खरं म्हणजे या देशाचं आजचं वास्तव आहे आणि त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी रिपब्लिक सेनेची अपेक्षा. कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणारी लोक आहोत आणि बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये जी लोकशाही प्रस्थापित केली तिला कुठेही धक्का लागू नये. त्याचबरोबर बाबासाहेब दुसरं एक मत होतं की आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होती लोकशाहीमध्ये या देशामध्ये म्हणजे त्यांनी असं म्हटलं की या देशामध्ये आतापर्यंत म्हणजे पूर्वीपासून की इथे भक्ती प्रचंड असते आणि अंधभक्ती तर प्रचंड असते. एखाद्या माणसाच्या वरती आपण सगळं काही सोपून देतो आणि मग त्याच्या आपण पाया पडत असतो आणि तो जे करेल ते योग्य आहे अशा पद्धतीची भावना आपली असते. तेव्हा बाबासाहेबांनी उदाहरण दिलं की किती कोणी तुमच्यासाठी केलं, एखाद्या महिलेसाठी कोणी काही केलं म्हणून ती काही शील देऊ शकत नाही अशा पद्धतीने बाबासाहेबांनी वाक्य वापरलेलं आहे. त्याच पद्धतीने लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचा सारासार विचार करा, नुसतीच अंधभक्ती याच्यावरती विश्वास ठेवू नका की तो माणूस आहे म्हणजे सर्व काही योग्य होईल. अशा पद्धतीची काही भक्ती आहे ती कुठेतरी, कारण ह्या देशामध्ये पूर्वीपासून अशा पद्धतीचे भक्तीचं प्रचंड मोठं इतिहास आहे असं बाबासाहेब म्हणाले. पण दुर्दैवानं आज सुद्धा आपण पाहतो की ह्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये राजकारणामध्ये अंधभक्त प्रचंड मोठ्या संख्येने आहेत आणि ते ज्या पद्धतीने वावरतात त्यामुळं या इथं अशा राजकारणाविरुद्ध बोलायला सुद्धा लोकांना भीती वाटते. ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अत्यंत विरोधाभासाच्या आहेत. या देशामध्ये म्हणजे वास्तव आहे ते लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि तरी आपण या देशातली महान लोकशाही आपण म्हणत आहोत. तर खऱ्या अर्थानं ही लोकशाही जर या देशामध्ये यायची असेल तर बाबासाहेबांनी एक शब्द वापरला होता त्या इंग्रजी भाषणामध्ये, हॅव नॉट्स. ते म्हणाले हॅव नॉट्सने एकत्र यावं असं त्यांच्या भाषणामधलं सार आहे. आता हॅव नॉट्स म्हणजे त्यांनी मग एक्सप्लेन केलेलं आहे, जे सत्ता संपत्तीपासून वंचित असलेली आतापर्यंतची जी लोक आहेत, मग ते कुठच्याही जाती धर्माची असतील, ते मग शेतकरी असतील, ते कामगार असतील, ते दलित असतील, कष्टकरी असतील, वेगवेगळ्या जाती धर्मातले असतील, त्यांनी एकत्र येऊन या देशाचं सत्ता हातामध्ये घ्यावी ही बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. अर्थात ती या देशामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा लोकशाही पूर्ण समृद्धपणे चालू होईल तेव्हा ती अपेक्षा पूर्ण होईल अशी मी अपेक्षा धरतो. आता हे जरा पूर्वी म्हणजे बाबासाहेबांच्या अपेक्षा ह्या संविधान निर्मात्याच्या अपेक्षा, कारण आता 26 नोव्हेंबर येत आहे, संविधान दिन, सरकार पण जोरात आणि असं पूर्ण देशभर जोरात होईल. परंतु खऱ्या अर्थानं आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्या या संविधानामधून काय अपेक्षा केल्या होत्या ते सांगण्याचा मी ते प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आज या देशामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने वागतायत तो आदर्श खरं म्हणजे समाजामध्ये घेण्यासारखा नाही. आपण पाहिलंय की आज जी प्रामाणिकपणा आणि सचोटी या देशामधल्या लोकप्रतिनिधीमध्ये असायला पाहिजे तशी फारशी दिसत नाही. आता सध्याच्याच आपण पाहतोय कालचंच की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात अशी अनेक प्रकारची जी काही म्हणजे वैचारिक एखाद्या वेळेस कोणाचं हे असेल म्हणजे वैचारिकतेने आपण काही बदल करत असतो तर समजू शकतो, परंतु इतर आर्थिक किंवा इतर हितसंबंधासाठी अशा पद्धतीच्या तडजोडी जेव्हा होतात ते खरं म्हणजे या राजकारणाला आणि या देशाच्या लोकशाहीला धोकादायक असं आम्ही समजतो. त्यामुळं ही जी काही आजची परिस्थिती आहे ती हे मी असं समजतो की संक्रमण काळ आहे. हळूहळू लोक अजूनही मॅच्युअर होतील आणि त्याच्यातून लोक बाहेर पडतील ह्या संक्रमण काळातून. आणि या देशामध्ये आज आम्हाला आमच्या लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तर कदाचित 20-25 वर्ष अजून लागतील की ते मॅच्युरिटी येण्यासाठी ही मी अपेक्षा करतो. आजचं जे मगाशी आपण म्हणालात की आम्ही एकनाथ शिंदेबरोबर ह्या
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती केलेली आहे. हे करण्याचं मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा अत्यंत प्रखर आहे आणि रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सतत करत असतो, मोठ्या ताकदीने करतो. 75 वर्ष म्हणजे आज या देशामध्ये म्हणजे खास करून SC ST चे प्रॉब्लेम असेल किंवा OBC साठी मंडल आयोगासाठी जर भांडणारा कोण होता तर तो आंबेडकरवादी होता. ही परिस्थिती आहे. त्या OBC मंडळींना ते मंडल आयोग त्याच्यासाठी आहे हे पण माहीत नव्हतं. अशा वेळेला आंबेडकरवादी मंडल आयोग लागू करावा म्हणून म्हणजे त्यांना काही मिळणार नसताना सुद्धा ते हे आंदोलन करत होते. तर हा असा खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्शन देणारा असा आंबेडकरी तरुण, पण तो राजकारणापासून फार दुरावलेला आहे. त्याला राजकारणामध्ये अजूनही ज्या पद्धतीनं त्याला सत्तेमध्ये जायला पाहिजे ते मिळालं नाही. आणि म्हणून मी ठरवलं की या आंबेडकर चळवळीतले अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झाले, बदनाम झाले, कुटुंबाच्या कुटुंब बर्बाद झालेली मी पाहिलेली आहेत. आणि त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं कुठंतरी सत्तेच्या परिघामध्ये घेऊन जायचं हे ठरवून या इथे मी एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर आम्ही युती केली. आणि त्यांनी सुद्धा स्वतः कार्यकर्ते असल्यामुळे कार्यकर्त्यांचं दुःख ते जाणतात आणि त्यामुळं त्यांनी आमच्या या म्हणजे जो युतीचा आमच्या दोघांचं जे झालं त्याच्यामुळे आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो सन्मान देऊ आणि सन्मानाने त्यांना सत्तेवर पाठवू अशा पद्धतीची त्यानं आश्वासन दिलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या इलेक्शन नंतर म्हणजे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन नंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला कुठेतरी सत्तेच्या परिघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नक्कीच दिसेल ही अपेक्षा आहे. त्यामुळं आज ही आम्ही युती केलेली आहे ती कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आमदारकी खासदारकीची इलेक्शन संपलेली आहेत आणि आताची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. आणि याच्यामध्ये कार्यकर्ते जे आंबेडकर चळवळीत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं हे केलेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की या इलेक्शनमध्ये त्यामुळे रिपब्लिकन सेना ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेच्या बरोबर आणि त्यांच्या कार्यकर्ते, कारण शिवसैनिकांचं एक वैशिष्ट्य आहे की ते प्रामाणिक कार्यकर्त्यांची एक फौज आहे त्यांच्याकडे. आणि त्यामुळं आम्ही म्हणजे इतिहास पाहिला की आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि इतर लोकांबरोबर युती केल्या, त्यांची मतं ट्रान्सफर होत नाही, परंतु इथे त्यांचा पण कार्यकर्ता अत्यंत पक्का आहे. आणि त्यामुळे हे मतं ट्रान्सफरची यावेळेस आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणू शकतो की यावेळेस आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेमध्ये नक्की पोचेल ही अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं ही युती आम्ही केलेली आहे. आणि इलेक्शन नंतर आपल्याला नक्कीच कळेल याचा म्हणजे आम्ही केलेला हा जो खरं म्हणजे हा अत्यंत धाडसी निर्णय होता. अनेक लोकांनी त्याच्यासाठी मला ट्रोल केलं, परंतु आज अशी परिस्थिती आहे की आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे दादरच्या ऑफिसमध्ये दर दिवशी वेगवेगळ्या गटातटाची एवढी मंडळी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहेत, त्याला कुठेतरी आता भूमिका पठायला लागली असं मला वाटतंय. आणि मला वाटतं मग हे आता इनिशियल आमचं यश आहे की आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे. आंबेडकरी कार्यकर्ता जो भ्रमिष्ठ होता, जो नैराश्य ग्रासला होता, त्याला कुठेतरी आशा वाटू लागलेली आहे. तेव्हा या पद्धतीनं हे आजचं वातावरण रिपब्लिकन सेनेचं या इतर चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. मला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये आमच्या रिपब्लिकन सेनेला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल आणि आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता सत्तेमध्ये जाईल ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. आपल्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. नुकत्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातला महत्वाचा मुद्दा होऊन बसलाय तो आरक्षणाचा. आणि नुकताच कोर्टाने देखील राज्य सरकारवर ताशेरे ओढले की 50% आरक्षण केलं तर निवडणुका आम्ही रद्द करू. तर या संपूर्ण सिनारिओवर तुम्हाला काय वाटतं?
नाही, माझं पण म्हणणं आहे 50%च्या वरती आरक्षण असू नये. त्यासाठी खरं म्हणजे हे जे इलेक्शन कमिशन आहे ते त्या त्या जिल्ह्यामधले कुठचे जिल्ह्यामध्ये कुठच्या याचं पॉप्युलेशन आहे, त्याऐवजी ज्या पद्धतीने संविधानामध्ये SC ST OBCना ज्या पर्सेंटेज रिझर्वेशन आहे ते प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामध्ये देऊन टाकावं. हे अशा पद्धतीने प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या, आता धुळ्याला 70-80% SC ST साठी रिझर्वेशन ठेवतात. तर हे योग्य नाही. बरोबर आहे, इतरांना पण. आणि ओपन मध्ये तर सर्वांनाच तुम्हाला लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने करणं योग्य नाही. त्यापेक्षा आमचं आणि पुढे जाऊन मी सांगेन की लोकसभा आणि विधानसभेमध्ये तर माझं प्रामाणिक मत आहे की रिझर्वेशन पॉलिटिकल रिझर्वेशन नसावं, या पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं पण म्हणणं होतं, कारण ह्याच्यातून निवडून येणारी मंडळी या रिझर्वेशन मधून, ती असा अनुभव आहे की त्यांचा त्या त्या समाजातल्या लोकांशी काही संबंध नसतो आणि ते ज्या पक्षातून निवडून येतात त्यांचा ते अजेंडा राबवतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं या रिझर्वेशनचा उपयोग होत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही शिंदे सेनेबरोबर युती केलेली आहे. सध्या जर बघायला गेलं तर महायुतीमध्ये सध्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून भांडण चालू असल्याचं दिसतंय. तुमच्या वाट्याला किती जागा येतील असं वाटतं आणि ते कशा प्रकारे तुम्ही काही बोलणं केलं त्यांच्याबरोबर? नाही, आम्ही बोललेलं 10% आम्हाला प्रत्येक ठिकाणी द्यावं, परंतु काही ठिकाणी असं आहे, काही ठिकाणी 5% मिळते, काही ठिकाणी 25% पण मिळते. कारण काय आहे, आता महायुतीमध्ये सुद्धा त्यांचं बहुतेक ठिकाणी असं झालेलं आहे की जिथे जमेल तिथे युती करायची, नाही तर स्वतंत्र लढवायचं आणि निवडून आल्यानंतर मग एकत्र यायचं. त्यामुळं जिथे जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने जागा मिळतील, परंतु योग्य त्या प्रमाणात जागा मिळतील अशी अपेक्षा. आणि आम्ही पण त्यांना फक्त SCच्याच जागा रिझर्वेशन किंवा STच्याच रिझर्वेशन नको, ओपन मधल्या पण आम्हाला जागा द्या असं सांगितलेलं आहे. जिथे आमच्याकडे स्ट्रॉंग उमेदवार असतील आम्ही त्यांना आमची लिस्ट देऊ, ते आम्हाला त्यांची लिस्ट देतील आणि त्याच्यामध्ये कुठचा उमेदवार कुठे स्ट्रॉंग आहे त्या पद्धतीने इलेक्शन लढवत आहे. नगर परिषद नगरपंचायत किती उमेदवार? आम्ही आता 101 उमेदवार उभे केलेले आहेत. पण काय आहे, बऱ्याच ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं म्हणजे राजकारण झालेलं आहे. तुम्हाला पण माहिती, हल्ली कोण कोणाबरोबर जातं याच्याबद्दल सांगता येत नाही. आता मला तर अमरावतीमध्ये वंचितचा एक उमेदवार, तर तो विश्वकर्मा, तो यांच्याकडून अजितदादांबरोबर युतीमधून आणि शिंदे गटाकडून युती. त्यामुळं काय आहे, हे स्थानिक, खरं म्हणजे स्थानिक ज्या ह्या पंचायत समित्यांच्या इलेक्शन्स आहेत त्या खरं म्हणजे विदाऊट पक्षाच्या ह्याच्याने लढल्या जाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. खरं त्याच्यामध्ये आता ZP आणि त्याच्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका याच्यामध्ये पक्षीय राजकारण महत्वाचं असतं, परंतु खालती जे काही असतं ते ग्रामीण पातळीचं असतं ते आपसामध्येच लढलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं ते पॉलिटिकल आता त्याच्यामध्ये हे आलंय. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लोक ग्रामीण भागामध्ये आपसामध्ये ठरवून ते इलेक्शन लढवलं जायचे, अशी परिस्थिती होती. तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. कधी दादा नाराज होतात ते, कधी एकनाथ शिंदे स्वतः नाराज होतात ते. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेचे काही मंत्री उपस्थित नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युती केलेली आहे एकनाथ शिंदे सोबत, अशा पद्धतीने बघतो म्हणजे सत्तेचा वाटा मिळेल असं वाटतं तुम्हाला? सत्तेचा वाटा म्हणजे सत्तेमध्ये निवडून येण्याच्या तरी आंबेडकरी जनतेला निवडून तरी जाते, सत्तेमध्ये जातील. दुसरं, सत्तेचा वाटा म्हणजे आम्हाला काही मंत्रिमंडळाने वगैरे काही नको आहे. मला कार्यकर्त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यांना कुठेतरी ZP मध्ये सदस्य व्हावं, त्यांनी कुठे महानगरपालिकेमध्ये जोडू यावं आणि आंबेडकर चळवळीला ऊर्जित अवस्था यावी, हा माझा प्रयत्न आहे. सर, हिंदू मिल स्मारक कधी पण सुरू होईल? पण हिंदू मिलचं जे जे ह्याला सिव्हिल वर्क म्हणतात ते माझ्यामध्ये 90%च्या वरती कम्प्लीट झालंय. फक्त प्रॉब्लेम आहे तो पुतळ्याचा. आपल्याकडे पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनतो, कारण जो सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा हा चायनामधून आला होता, तो काही इथे बनला होता. या इथे पहिल्यांदा एवढा मोठा राम सुतार हे जे आपल्याकडे मोठे स्कल्पचर आहे ते हा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या
प्रमाणामधला पुतळा बनवतात, तेव्हा मी सांगतो की त्या पुतळ्याचा म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता, पुतळ्याचा हात हा 10 माळ्याच्या इमारती एवढा असेल, एवढी त्याचं हे आहे. बूट माझ्यामध्ये त्या पुतळ्याचा बूट हा 5 ते 6 फुटाच्या अंदाज आहे. आत्ता एक फक्त बुटाचा एक पहिला हे आलाय पुढचं पार्ट, तो जवळजवळ म्हणजे माझ्या मते 1 फुटाचा आहे फक्त फ्रंट थोडासा. असे 3 पार्ट यायचे आहेत अजून एका बुटाचे, आणि त्याच्यासाठी एक स्पेशल ट्रॉली आणावी लागली ते घेऊन यायला. तर त्यामुळे हा प्रचंड मोठा, त्याला माझ्या मते अजून 2 वर्ष तरी पुतळा लागतील. पण ते RCC कन्स्ट्रक्शन आता जवळपास कम्प्लीट झालेलं आहे. आता फक्त पुतळा आणि त्याच्या खालती असणारे जे स्ट्रक्चर पण ते पुतळा जिथे बसवायचा ते पण तयार झालेलं आहे. पण त्याच्या आतमध्ये 850 मेट्रिक टन तर ते पुतळा उभा राहण्यासाठी आतमध्ये स्टील लागणार आहे, कारण त्याला लिफ्ट आहेत, हे आहेत. तर मोठं काम आहे ते खरं म्हणजे. आणि पुतळ्याची ऑर्डर पण लेट गेलेली आहे. सरकारने जर डायरेक्ट त्या राम सुतारांबरोबर कॉन्टॅक्ट करून त्या पुतळ्याची ऑर्डर दिली असती कदाचित तर ते बरं झालं असतं. पण ते काय, ते थ्रू शापूरजी पाळमजी नावाची जी कंपनी आहे जिला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे सिव्हिल वर्कचं, त्यांच्या थ्रू ते काम होत असल्यामुळं थोडीशी दिरंगाई होत आहे असं एकंदरीत अनुभवलं जातं. सर, रिपब्लिकन ऐक्याची बऱ्याच वेळा चर्चा होती, पण ते प्रत्यक्षात काही येत नाही, त्याबद्दल काय? विशेषतः प्रकाश आंबेडकर, तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदेसोबत पण जाऊ शकता, जे विचाराचे विरोधात आहेत, हिंदुत्वादी आहेत, पण प्रकाश आंबेडकरांना बद्दल तुम्ही काय दोघे एकत्र यायचा विचार करत नाही? ऐकून घ्या, प्रश्न कसा आहे. पहिल्यांदा ऐक्याबद्दल बोलू. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य हा माझ्या मते प्रचंड जुना विषय झालेला आहे. लोकांच्या मनामधून आता तो विषय पूर्णपणे बाद झालेला आहे. आणि सध्या रिपब्लिकन ऐक्यासाठी जे काही गट तट ते सुद्धा आता म्हणजे पार्टीमध्ये बरेचसे गट नामशेष सुद्धा झालेले आपण पाहतोय. आणि त्यामुळं आता रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं असं आंबेडकर जनतेची सुद्धा इच्छा नाही. त्याचबरोबर तुम्ही आता म्हणालात की प्रकाश आंबेडकर तुम्ही एकत्र येत नाही, तर प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ ठरवून यावा लागतो. आज आपण पाहतो राज आणि उद्धव वेळ ठरवून म्हणून ते एकत्र मांग आहे. त्यामुळे उद्या तशी परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच आपण एकत्र येऊ. आतापर्यंत त्यांचं एकला चलोरी धोरण होतं, त्यामुळं कार्यकर्ता बिचारा उपेक्षित राहिला असं माझं मत होतं. आणि म्हणून आम्ही आता युती केली, पण आता यावेळेस ते परत असं वाटतंय की ते कुठेतरी युतीचं राजकारण त्यांनी पण चालू केलं असं मला दिसतंय. काळ वेळ सर कधी आता ती कोणी ठरवत नाही, परिस्थिती ठरते ती. नाही, कारण म्हणजे अबकडं हे प्रॅक्टिकल नाही आहे. काही म्हणजे इनप्रॅक्टिकल गोष्टी आहेत, त्याला माझा विरोध आहे. कारण एसी मधला सर्वात मोठा भाऊ आंबेडकरी समाज आहे, आणि त्यामुळं आम्ही आमचे जे छोटे इतर समाजातील लोक आहेत त्यांना आज जर ते अबकड झालं तर एसी मधला सर्वात मोठा वर्ग आंबेडकरी समाज आहे, आणि त्याला म्हणजे 10% जर रिझर्वेशन मिळालं तर एवढ्या मोठ्या संख्येने त्याचे आमदार आणि खासदार होतील. इतर लोकांना 1%, 2% एवढी कमी त्यांची हे आहे. आज त्यांच्याकडे बरेच आमदार, आज त्यांचे मंत्री, हे सर्व त्यांचं जाईल. त्यामुळे ही फक्त हवा उठवण्यात तिथे आमचं म्हणणं आहे की जर अबकड करायचंच असेल तर हे सरकारला, तर त्याने फक्त शिक्षणात किंवा नोकऱ्यांमध्ये नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा ते अंमलात आणावं, आमची तयारी आहे असं मी म्हणेन. परंतु एकंदरीत आंबेडकरी चळवळीचा एक घटक म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळं या अबकडला आमचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ईव्हीएम वर मतदान नको अशा प्रकारचा एक सूर उठलेला होता, त्यामुळे तुमची काय भूमिका आहे? असं काही आहे वाटतं तुम्हाला ईव्हीएम मध्ये घोळ वगैरे? वोट चोरी किंवा ईव्हीएम घोळ याबद्दल एक माझं प्रामाणिक मत आहे की जर प्रगत देश जर ते ईव्हीएम वापरत नसेल तर आपण वापरण्याची गरज नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण वोट चोरी हा खरं म्हणजे माझं पूर्वीपासूनचं मत आहे की जो पक्ष सत्तेवर असतो तो वोट चोरी करतोच वेगवेगळ्या प्रकारे.
मी आपल्याला सांगू इच्छितो, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नायगाला उभे होते आणि काजोळकर हे त्यांच्या विरुद्ध होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा 13,000 मतांनी पराभव झाला. त्याच्यात 73,000 मतं ही बाद करण्यात आली. विचार करा. मग त्या वेळापासून ही परिस्थिती म्हणजे वेगळ्या पद्धतीनं या त्याला वोट चोरी, वोट बाद करणं हे सर्व प्रकार त्या काळापासून चालू आहेत. ते नवं नाही. परंतु आज जर आपण इतर प्रगत देश, अमेरिकेसारखा प्रगत देश सुद्धा जर बॅलेटवर घेत असेल तर या देशाने घेतलं तर काय फरक पडतो असं माझं मत आहे. कारण आज सुद्धा आपण पाहतो की आपण ईव्हीएम इलेक्शन घेतो. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे, ईव्हीएम घेतल्याबरोबर तर संध्याकाळी 5 वाजता इलेक्शन झालं तर 6 वाजता रिझल्ट लागायला पाहिजे, एवढं टेक्नॉलॉजी आहे. पण तसं होत नाही. परत 1-2 दिवस आपण ठेवतो, परत मग काउंटिंग करतो. मग हे कशाला पाहिजे? जर तुम्हाला पूर्णपणे टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर त्या टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर झाला पाहिजे आणि त्याचे लगेच रिझल्ट मिळाले पाहिजे. परंतु आपण टेक्नॉलॉजी वापरायची म्हणजे आपण पेपरलेस आपण इंडस्ट्री बनवतो म्हणतो याच्या आणि ढिगाऱ्याने पेपर तयार करायचे अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे ते अयोग्य आहे असं माझं मत आहे. सर, दरवर्षी भीमा कोरेगावसाठी 100 कोटीची निधी मंजूर केल्याची घोषणा केली जाते, मात्र कागदावर ती घोषणाच आहे. याबाबत आपलं काय मत आहे? भीमा कोरेगावबद्दल म्हणजे 2018ला जेव्हा ती दंगल झाली त्यानंतर मी त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं एक तर तिथे प्रचंड आंबेडकरी जनतेला पण त्रास होतो, पुण्यातल्या जनतेला सुद्धा त्रास होतो. तेव्हा त्यांनी मला त्या काळात आश्वासन दिलं होतं की आनंदजी आम्ही असा एक फ्लायओव्हर बनवतोय की डायरेक्ट तो त्या भीमा कोरेगावच्या म्हणजे त्या नदीच्या पलीकडे जाईल आणि इकडे सुद्धा त्या टोलच्या पुढून चालू होईल. म्हणजे जनरल पब्लिकला पण त्रास होणार नाही, तुमच्या पण पब्लिकला त्रास होणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे नियोजन करू. परंतु अजून कुठल्याही म्हणजे 100 कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात पण सर्व टेम्पररी असतं. आमच्या सरकारला तेच म्हणणं की तिथे परमनंट स्ट्रक्चर बनवा, परमनंट पद्धतीनं तिथे लोकांची व्यवस्था करा, त्याला एक तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करा, जेणेकरून तुम्ही ज्या पद्धती तीर्थक्षेत्राचं डेव्हलपमेंट करता त्या पद्धतीनं तुम्ही त्या भीमा कोरेगावचं डेव्हलपमेंट कराल. त्यावेळेस मी जेव्हा भेटलो तेव्हा खरं म्हणजे याबद्दल त्यावेळच्या सरकारला शंका होती भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये नक्की काय झालं. तेव्हा मला त्या फडणवीसांनीच सांगितलं की आम्ही हे व्हेरीफाय केलं. आम्हाला लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्यावेळच्या ज्या आर्किटेक्ट आहेत त्याचं नाव काहीतरी मला आता आठवत नाही, त्याने तिथे दस्तऐवज लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ते युद्ध कसं झालं, नंतर त्या तिथे काय तिथे आम्ही ठेवलेलं आहे हे सर्व म्हणजे डिटेलमध्ये आहे आणि त्यामुळं हा ऐतिहासिक ठेवा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना पण सांगितलं मग ताबडतोबी त्याच्यावर ऍक्शन घ्या. दुर्दैवानं अजूनही त्याच्यावरती काही फारसं टेम्पररी लोकांची सोय होते, पण सोयीपेक्षा अति गैरसोय होते. म्हाताऱ्या माणसांचं इतरांना 3-3 किलोमीटर चालत जावं लागतं, ही परिस्थिती आहे. त्या सरकारला माझी विनंती आहे की आपण पहिल्यांदा तिकडे फ्लायओव्हर बांधावं. तुम्ही अनेक ठिकाणी फ्लायओव्हर बांधताय तर तिकडे फ्लायओव्हर बांधावं म्हणजे लोकांच्या गाड्या जवळपर्यंत जाऊ शकतील आणि पार्किंगची चांगली व्यवस्था करावी जेणेकरून पुणेकरांना सुद्धा त्रास होणार नाही आणि तिथे भीमा कोरेगावला येणाऱ्या लोकांना सुद्धा तो त्रास होणार नाही. तुम्ही आता मुलात की पुतळा असा उंच होणार आहे. एकंदरीत मी बघतोय की जे स्मारक जे आहेत ते मोठी होत आहेत, पण आंबेडकरी जी जनता आहे त्यांचे दुःख काही कमी होत नाहीत. त्यांचं सामाजिक उत्थानीकरण जे व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. तो हा थोडासा विरोधाभास दिसत नाही का की भौतिक सुखांवर सरकार खूप खर्च करतंय पण सामाजिक जे आहे प्रत्येकाचं जीवन उंचवलं पाहिजे त्या दृष्टीने कमी होताना दिसत नाही. मगाशी मी मुद्दा पहिल्यांदाच मी मांडला की बाबासाहेबांनी जी अपेक्षा केली होती या लोकशाहीमधून की या देशामधले मी राजकीय समानता देतोय, आर्थिक आणि सामाजिक समानता या देशामध्ये यायला पाहिजे, न पेक्षा या देशामध्ये या आम्ही लोकशाहीचं बांधलेलं हे मंदिर उद्ध्वस्त करतील. आणि आपण जर पाहिलं आजूबाजूला आपल्या इथे श्रीलंकेत काय झालं, नेपाळमध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं, तर ही भीती भारताला सुद्धा आहे. पण भारतामध्ये जाती व्यवस्था असल्यामुळे त्या पद्धतीची होणार नाही. परंतु या इथं
उद्या कदाचित म्हणजे माझं असं जे गेस आहे की हा जो स्वतःला सोकॉल्ड रुलिंग क्लास समजणारा वर्ग आहे त्याच्या मागे इकडची 80-85% जनता लागली तर ह्या देशामध्ये सिव्हिल वॉर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भीती आहे. त्यामुळं या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी या सर्व भीती, मी अत्यंत जबाबदारी बोलतोय, अत्यंत काळजीपूर्वक हे सर्व विचारपूर्वक या देशाची सत्ता राबवावी असं माझं मत झालेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिक्त शहरात किती जागावर करणार आहे? बघा, आम्ही त्यांच्याकडे 30 जागा पुण्यामधून मागितलेल्या आहेत. तर आमच्याकडे 30 उमेदवार आहेत. आणि अर्थात आम्ही कसं आहे, आमच्या लिस्ट त्यांना देतो, त्यांच्या लिस्ट आम्हाला देतो आणि मग चर्चा होणार आहे. कारण स्थानिक या मागच्या इलेक्शनमध्ये म्हणजे आता जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही फारसं सिरियसली दोघांनी पण घेतलं नव्हतं. परंतु झेडपी आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही अत्यंत सिरियसली इलेक्शन जागा वाटप करून अत्यंत सिरियसली ते लढवलं जाणार आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा आज आंबेडकरी चळवळीची ताकद प्रचंड आहे. मी मुंबईमध्ये एक आमची सामाजिक संघटना आहे, सामाजिक धार्मिक संघटना आहे कोकणवासियांची, ज्याच्यामध्ये प्रत्येक माणूस आमचा मेंबर असतो. त्याच्या 900 शाखा आमच्या तिथे मुंबईत कार्यरत आहे ऍक्टिव्हली. आज त्यांचं आम्ही 7 माळ्याचं एअर कंडिशन हे पण बांधतोय, आंबेडकर भवन सुद्धा बांधतोय. त्यासाठी लोकांनी सुद्धा मला 10 कोटी रुपये दिलेले आहेत आमच्या कोकणातल्याच लोकांनी. तर त्या शाखांचं आणि इतर सर्व आमच्या असणारे रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे प्रचंड ताकद त्या मुंबईमध्ये आहे. त्याचा नक्कीच फायदा या इथे एकनाथ शिंदेना होईल. आणि त्यांचे पण चांगले म्हणजे त्यांच्याकडे जवळपास आज माझ्यामध्ये 60-70 तर नगरसेवक आहेत त्यांच्याकडे. म्हणजे जास्तीत जास्त नगरसेवक आज ओरिजिनल शिवसेनेतले त्यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे त्यांची एक चांगली ताकद आहे. या दोन्ही ताकदीचा मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या पद्धतीने प्रभाव पडेल इलेक्शनमध्ये आणि चांगले रिझल्ट मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे म्हणतात त्यांची शिवसेना ओरिजिनल आहे. तुम्ही आता असं बोलता की ओरिजिनल शिवसेना त्यांच्याकडे आलेली आहे. मी असं म्हटलं नाही. हे म्हटलं जे ओरिजिनल म्हणजे एकत्र जी शिवसेना होती त्याच्यामध्ये जे काही त्यांच्याकडे 91 कॉर्पोरेट होते त्या काळात, 80 ते 90% कॉर्पोरेट आज एकनाथ शिंदे बरोबर आहेत. रिअल शिवसेना आता ही रिअल शिवसेना, मी कायदा मानणारा न्यायपालिका विश्वास ठेवणारा माणूस आहे. न्यायपालिका ठरवेल ते, सर्वोच्च न्यायालय ठरवेल ते फायनल आहे. तुमचा तो सरांनी विचारलेला प्रश्न राहून गेला की सगळे पक्ष एकत्र येताना पाहायला मिळतात एका विचाराची, पण आंबेडकरवादी एकत्र येताना रिपब्लिकन पक्ष असतील, सांगितलं ना, मी सांगितलं मगाशी सांगितलं. आता अपेक्षा आहे तुमच्याकडून कधी एकत्र येणार? नाही, आता कसं आहे, आता जवळपास आंबेडकरी समाज तर एकत्र आलेला आहे. आंबेडकरी समाज आज एकत्र झालेला दिसतो आपल्याला अनेक ठिकाणी आहे. अनेक वेळेला आपण पाहतोय की आता गट तर जवळपास संपत आलेले आहेत आणि आंबेडकरी घराण्या पाठीमागेच आंबेडकरी समाजात एकत्र कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. आणि त्यामुळं आता गट तट आणि पक्ष एकत्र येण्याची गरज नाही असं मला वाटतं.